हाय फ्रेंड्स, तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज आहे आद्विकाचा बर्थडे आणि आद्विकाचा बर्थडे साठी आम्ही काही सेलिब्रेशन असं केलेलं होतं। यावेळेस आम्ही तिचा बर्थडे घरातल्या घरातच केलेला होता, कारण आमचे रिलेटिव्ह एक्सपायर झाले, त्याच्यामुळे मग आम्ही फक्त घरातल्या घरात बर्थडे केला, जास्त मोठा बर्थडे नाही केलेला। ज्या तिथे आद्विकाचे फ्रेंड्स आम्ही त्यांना बोलवले होते, थोडेफारच सोसायटीमधले आम्ही त्यांचे फ्रेंड्स तिच्या बोलवलेले होते। दीदी आलेले होते, भैया आलेले होते आणि माझे मम्मी पप्पा आलेले होते। आणि यावेळेस असं झालं की बर्थडेच्या वेळेस आहे ना, आद्विकाच्या आमची तिन्ही पोरं आद्विकाच्या जवळ बसली नाहीत, कारण तिचा असा हट्ट होता। आणि ज्या जिथे आद्विका राहते तिथे शंभू दादा, श्री निर्विघ्न दादा, श्रीषा दीदी हे 3 जण असतात आणि त्या तिघांचा पण आणि आद्विकाचा असा हट्ट होता की तिच्या बरोबर त्यांनी बसायचा आणि केक कट करायचा। आणि हे सगळेजण तिच्या बरोबर होते आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर एक वेदिका दीदी राहते, ती पण त्यांच्या बरोबर बसलेली होती। ह्या 4-5 जण रोज एकत्र येऊन खूप मस्ती करतात, खूप धिंगाणा घालतात। आणि आज सुद्धा बर्थडेच्या वेळेस आहे ना, आद्विकाला आम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी तिला औक्षण केलं। आणि औक्षण करायच्या वेळेस आहे ना, ज्यावेळेस मी तिला औक्षण करत होते त्यावेळेस तिचं म्हणणं असं होतं की मला स्वतःला औक्षण करायचंय। प्रत्येक वेळेस असं होतं की मी तिच्याबरोबर जर औक्षण करत असेल मी, तर ती माझ्याबरोबर येणार, ती प्रत्येकाला औक्षण करते। यावेळेसही तिला असंच करायचं होतं की तिला स्वतःला स्वतःचं औक्षण करून घ्यायचं होतं, म्हणून तिची खूपच घाई गडबड अशी चालू होती। आणि बर्थडेला तर ती खूप एक्साइटेड होती। आज ती दिवसभर झोपलेली नव्हती, मला खूप टेन्शन होतं की ती लवकर झोपेल की काय, पण आम्ही भैया यायची वेट करत होतो। भैयांना यायला थोडा वेळ लागला, कारण त्यांचं ऑफिस असल्यामुळे उशीर झाला त्यांना यायला आणि पाऊसही होता, त्यामुळे थोडा उशीर झाला। पण इट्स ओके, आद्विकाचं एक्साइटमेंट बघून आणि आद्विकाला आहे ना केक कट करायचा होता आणि तिला सगळ्यांबरोबर एन्जॉयमेंट करायची होती, म्हणून तीही स्वतःहूनही झोपली नाही ती। आणि आज ती म्हणजे खूपच वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आज ती 2 वर्षाची कंप्लीट झाली, पण ह्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला खरंच अजूनही आश्चर्य वाटतं की आतापर्यंत आद्विकाचे 2 वर्ष हे लवकरात लवकर असे निघून गेले। आणि खूप सारे म्हणजे मेमरीज आहेत तिच्या बर्थडेच्या, खूप मस्त वाटतं। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mika. Happy birthday to you. Bless you. God bless you. Happy birthday Mika. Happy birthday to you. कशी खाती ती म्हणते मला चारा, मी खाते। अशा पद्धतीने आम्ही छानपैकी आद्विकाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केलेलं आहे। आणि आद्विकाला खूप एक्साइटमेंट होती तिच्या केक कट करण्याची। सो तुम्ही बघितलं आता तिने कसा केक कट केला, आणि केक कट केल्यानंतर पण तिला तो केक खायचा होता। आणि छानपैकी सगळ्यांनी तिला केक वगैरे भरवला। त्याच्यानंतर ती पहिल्यांदा स्वतःच्याच हाताने तिने केक खाल्ला आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी तिला गिफ्ट वगैरे दिले आणि छानपैकी सगळ्यांनी फोटो वगैरे काढले। आद्विकाच्या बर्थडेला आहे ना, हे 4घांबरोबर कियांश पण आलेला होता आणि श्रीषा दीदी अजून एक आहे आमच्या इथे, ती पण आलेली होती। खूप मस्त वाटलं असं। आणि आद्विकाच्या बर्थडेचं यावर्षी आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे। आता नेक्स्ट इयरला बघूयात कसं होतंय तिचं बर्थडेचं सेलिब्रेशन ते। आणि ज्यावेळेस तिला आहे ना केक तिच्या समोरून काढला तरी पण तिला परत केक खायचा होता, तिला गिफ्ट घ्यायच्या आधी केकच खायचा होता, असा तिचा प्रकार चालू होता। आणि खूप छान वाटलं असं हे छोटंसं पण बर्थडे सेलिब्रेशन, आणि मस्त वाटलं। आणि आज जेवायला आम्ही व्हेज बिर्याणी बनवलेली होती, पनीर आणि मटारची भाजी बनवलेली होती, आणि विशालला जिलेबी खूप आवडते म्हणून आम्ही जिलेबी आणलेली होती।
आणि आद्विकाला आहे ना तिच्या आत्तूनी इतका छान ड्रेस आणलेला होता, तर आद्विकाला तो ड्रेस घातल्यावरती तर आद्विका खूपच छान आणि क्युटी दिसत होती. माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. पुन्हा आपण परत नवीन ब्लॉगसह परत भेटूयात. बाय.